नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि ते अपडेट काय आहे ते पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका, कारण सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होऊन जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर ते अपडेट आहे की सोलारची सबसिडी आता बंद होणार आहे आणि नवीन अट आली आहे आणि ती अट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण सोलारची सबसिडी आहे ते कशी बंद होणार आहे आणि त्यासाठी अट काय आहे ते आपण जाणून घेऊया। तर जिथं आपण पाणी पातळी खोल गेली आहे तिथं आपल्याला 7.5 HP पंप भेटत होता, पण आता त्याऐवजी आपल्याला 10 HP पंप भेटणार आहे आणि असं शासनाने मान्य केलेलं आहे, असं शासनाने GR मध्ये दिलेलं आहे। आणि तर आपल्याला 10 HP पंप भेटणार आहे आणि तुम्ही म्हणताल की 10 HP पंपासाठी आम्हाला सबसिडी भेटणार नाही का, तर आपण ते जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 7.5 HP पर्यंत सबसिडी पूर्ण भेटणार आहे आणि उर्वरित जे 2.5 HP जे आहे ते तुम्हाला तिथे पैसे भरावे लागणार आहेत। हे एक असं महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे आणि जे 2.5 HP जे पैसे आहेत, जी सबसिडी आहे ती तुम्हाला मिळणार नाही, कारण की नियमाने आपल्याला 200 फुटापर्यंतच उपसा करण्याची परवानगी असते। आणि त्यानंतर जे शेतकऱ्यांची अडचण बघता शासनाने आता 10 HP पंप शेतकऱ्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे, कारण की 7.5 HP पर्यंत जी मोटार आहे आपल्याला 200 फुटापर्यंत पाणी उपसा करते, पण 200 फुटाच्या खाली जर तुमची खोली असेल तर तुम्हाला 10 HP पंप दिला जाणार आहे। पण तुम्हाला एक अट ठेवली की तुम्हाला त्यामध्ये सबसिडी भेटणार नाही आणि ती सबसिडी 2.5 HP साठीच भेटणार नाही, म्हणजेच तुम्हाला 10 HP पंपसाठी 7.5 HP पूर्ण सबसिडी भेटणार आहे, उर्वरित जे 2.5 HP जी सबसिडी आहे ती तुम्हाला भेटणार नाही। असं एक महत्त्वाचं अपडेट एक समोर येतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते विधानसभेमध्ये बोलताना, म्हणजेच का सभागृहामध्ये बोलताना एक स्पष्ट मत त्यांचं सांगितलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे अपडेट म्हणजे तुम्हाला 7.5 HP ज्या पंपानं जर उपसा होत नसेल तुम्हाला 10 HP पंप भेटणार आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंतच तुम्हाला अनुदान भेटणार, सबसिडी भेटणार आणि उर्वरित जे 2.5 HP जे आहे ते तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत। हे एक थोडक्यात असं महत्त्वाचं अपडेट होतं। तर शेतकरी बांधवांनो, हे अपडेट कसं होतं ते थोडक्यात सांगितलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला तुमचा बोरवेल, तुमची विहीर किती फुटाची आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सोलार कुठल्या कंपनीचे घेतले, तुमचं बोर किती फुटापर्यंत खोल आहे आणि तुम्हाला 10 HP पंप लागतो का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।